नमस्कार, मी ॲडव्होकेट भाग्यश्री भोसले. आजच्या लेक्चरमध्ये आपण कंपनी कायद्याच्या अंतर्गत कंपनी गुंडाळणे याबद्दल काय तरतुदी आहेत ते आपण बघूया. तर कंपनी गुंडाळणे म्हणजेच कंपनीचे अस्तित्व हे संपुष्टात येणे असे म्हटले जाते. कंपनीच्या मिळकतीचे तिच्या सभासदांसाठी आणि धनकोंसाठी व्यवस्थापन करावे लागते. कंपनी गुंडाळणे हे एखाद्या व्यक्तीच्या दिवाळखोरीपेक्षा भिन्न आहे, कारण कंपनी कधीच दिवाळखोर म्हणून जाहीर होऊ शकत नाही, पण चांगली पत असलेली कंपनी गुंडाळली मात्र जाऊ शकते. भागीदारी संपुष्टात आणण्यापेक्षा हे वेगळे आहे. कंपनी संपूर्णपणे गुंडाळली गेली कीच कंपनी संपुष्टात येते. कंपनी गुंडाळण्याची प्रक्रिया ही कंपनी संपुष्टात येण्याच्या अगोदरची प्रक्रिया आहे. कायद्यानुसार कंपनी गुंडाळण्याच्या दोन प्रक्रिया आहेत. एक न्यायाधिकरणाने कंपनी गुंडाळणे आणि दुसरं स्वेच्छेने कंपनी गुंडाळणे. त्यानंतर स्वेच्छेने कंपनी गुंडाळण्याचे देखील पुन्हा दोन प्रकार पडतात. सभासदांनी स्वेच्छेने कंपनी गुंडाळणे आणि धनकोंनी स्वेच्छेने कंपनी गुंडाळणे. तर यामध्ये सर्वप्रथम आपण न्यायाधिकरणाने कंपनी गुंडाळणे याबद्दल कलम 271 कंपनी कायदा 2013 मध्ये काय तरतूद आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर न्यायाधिकरणास कलम 271 प्रमाणे खालील कारणाने कंपनी गुंडाळण्याचे आदेश देता येतात. सर्वप्रथम कंपनी तिचे ऋण फेडू शकत नसेल तर, जर कंपनीने तसा विशेष बहुमताने ठराव संमत केला असेल तर, जर कंपनी ही भारताच्या ऐक्य व अखंडतेविरुद्ध काम करत असेल तर, जर कंपनीमुळे भारताची सुरक्षितता, भारताचे परराष्ट्रीय संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नीतिमत्तेच्या विरोधात जर कंपनी वागत असेल तरी देखील न्यायाधिकरणास अशा प्रकारे कंपनी गुंडाळण्याचा आदेश देता येतो. जर कंपनी ही आजारी असल्यामुळे न्यायाधिकरणाने प्रकरण 19 खाली कंपनी गुंडाळण्याचा आदेश दिला असेल तरी देखील अशा प्रकारे न्यायाधिकरण कंपनी गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश देऊ शकते. जर न्यायाधिकरणास असे वाटले की कंपनीचा कारभार हा अयोग्य मार्गाने चालला आहे तर, किंवा कंपनीची स्थापना जर चुकीच्या हेतूंसाठी झाली असेल तर, किंवा कंपनी स्थापन करणारी माणसे ही गैरव्यवहार करत असतील तर, आणि न्यायाधिकरणास असे वाटले की यासाठी कंपनी गुंडाळणे आवश्यक आहे तर असा अर्ज निबंधक किंवा केंद्र सरकारने विहित केलेली व्यक्ती या ठिकाणी करू शकते. त्यानंतर जर कंपनीने लगतच्या सलग 5 वर्षांमधील वित्तीय अहवाल किंवा वार्षिक अहवाल निबंधकाकडे जर सादर केले नसतील तर तरी देखील या ठिकाणी कंपनीला गुंडाळले जावे असा आदेश न्यायाधिकरण देऊ शकते. जर न्यायाधिकरणास असे वाटले की जर कंपनी गुंडाळणे हे योग्य आणि आवश्यक आहे तरी देखील न्यायाधिकरण कंपनी गुंडाळण्याची आदेश देऊ शकते. त्यानंतर जर समजा न्यायाधिकरणाद्वारे कंपनी गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू होत असताना कंपनी गुंडाळण्यासाठी कोण याचिका न्यायाधिकरणात दाखल करू शकते याबद्दलची तरतूद कलम 272 मध्ये दिलेली आहे. तर ते बघूयात आपण की कंपनी गुंडाळण्याची याचिका जी आहे तर खालीलपैकी कोणीही करू शकते. त्यामध्ये सर्वप्रथम आहे कंपनी स्वतः करू शकते कंपनी गुंडाळण्यासाठी याचिका न्यायाधिकरणाकडे. त्यानंतर कोणताही धनको किंवा कोणतेही अनेक धनको एकत्र देखील अशा प्रकारची याचिका दाखल करू शकतात. त्यानंतर जे सहभागी आहेत तर ते देखील या ठिकाणी कंपनी गुंडाळण्यासाठी न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल करू शकतात. किंवा कंपनी, कोणताही धनको आणि सहभागी हे तिन्ही एकत्र संयुक्त रूपाने देखील न्यायाधिकरणाला याचिका दाखल करू शकतात. त्यानंतर निबंधक हे सुद्धा न्यायाधिकरणाला कंपनी गुंडाळण्यासाठी याचिका दाखल करू शकतात. त्याचबरोबर केंद्र सरकारने या बाबतीमध्ये एखाद्या अधिकृत व्यक्तीची जर नियुक्ती केली असेल तर अशी अधिकृत व्यक्ती देखील कंपनी गुंडाळण्यासाठी याचिका दाखल करू शकते. त्यानंतर जर समजा कलम 271 मध्ये येणाऱ्या केसमध्ये केंद्र किंवा राज्य सरकार या ठिकाणी जर ती कंपनी देशाच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात जर काम करत असेल तर तरी देखील अशा प्रकारे कंपनी गुंडाळण्यासाठी याचिका दाखल करू शकते. त्यानंतर आपण पाहूयात की कंपनीने केलेल्या याचिकामध्ये काय तरतूद आहे. विशेष ठरावाने कंपनी न्यायाधिकरणास कंपनी गुंडाळली जावी अशी विनंती करू शकते आणि असा कंपनीचा अर्ज विहित नमुन्यात कंपनीच्या कामकाजाचा अहवालासोबत द्यावा लागतो. त्यानंतर धनकोचा अर्ज आपण बघूयात की धनको संरक्षित असतील किंवा इतर असतील, कर्ज रोखेदार असतील किंवा विश्वस्त कंपनी असतील तर ते देखील कंपनी गुंडाळण्यासाठी अर्ज करू शकतात. सहभागी लोकांच्या अर्जामध्ये सहभागी लोकांचा गुंडाळली की तिच्या
सहभागी लोकांच्या कंपनी गुंडाळली की तिच्या सभासदांना सहभागी असे म्हणतात. आता हे सहभागी कोण आहेत? जर एखादी कंपनी गुंडाळली तर तिचे जे सभासद आहेत तर तिला सहभागी असं कायद्यामध्ये म्हटलं जातं. सभासद तो कमी झाले या कारणावरून जर कंपनी गुंडाळण्याचा अर्ज केला असेल तर कोणत्याही सहभागीस म्हणजे जे पूर्वीचे सभासद आहेत तर त्यांना देखील अशा प्रकारे कंपनी गुंडाळण्याचा अर्ज याचिका न्यायाधिकरणाकडे करता येते. त्यानंतर निबंधकांच्या बाबतीमध्ये काय तरतूद आहे बघूयात की कलम 271 खाली सांगितलेल्या सर्व कारणांवरून निबंधक कंपनी गुंडाळण्याची याचिका करू शकते. परंतु कंपनीची ऋण फेडण्याची अपात्रता या कारणाखाली निबंधक याचिका करू शकत नाही. पण जर त्यास कंपनीच्या ताळेबंद पत्रकावरून असे वाटले किंवा झालेल्या आर्थिक परिस्थितीवरून असे वाटले किंवा कलम 210 खाली नेमणूक झालेल्या तपासणीस असे वाटले की कंपनी तिचे ऋण फेडण्यास असमर्थ आहे तर निबंधक ही अशी कंपनी गुंडाळण्याची याचिका दाखल करू शकतो. प्रत्येक केसमध्ये त्या सरकारची परवानगी घ्यावी लागते आणि कंपनीचे म्हणणे ऐकून घेऊनच सरकार त्यापुढे अशा प्रकारे परवानगी देते. आणि त्यानंतर केंद्र सरकार ही अशा प्रकारे कंपनी गुंडाळण्यासाठी याचिका दाखल करू शकते. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे जर कंपनी ही भारताच्या सार्वभौमत्वाविरुद्ध वागत असेल किंवा भारताच्या सुरक्षिततेविरोधात काही कार्य करत असेल, परकीय सरकारच्या मैत्री धोरणाला जर ह्या कंपनीच्या कार्यामुळे जर बाधा येत असेल, त्याचबरोबर सार्वजनिक सुव्यवस्थेत जर बाधा येत असेल किंवा जर कंपनी ही कंपनीमध्ये नैतिकतेविरुद्ध काही गोष्टी चालत असतील तर यावेळी केंद्र सरकार स्वतः या ठिकाणी सदरची कंपनी गुंडाळली जावी म्हणून न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल करू शकते. त्यानंतर ज्या अशा प्रकारे जी याचिका न्यायाधिकरणाकडे दाखल केलेली असते तर कलम 272च्या अंतर्गत निबंधकाकडे सदर याचिकेची प्रत दाखल करावी लागते आणि त्यावर निबंधकाचे म्हणणे काय आहे आणि अशी प्रत मिळाल्यानंतर सदरच्या निबंधकाला आपले 60 दिवसाच्या आत म्हणणे दाखल करावे लागते. त्यानंतर जर एखादी याचिका न्यायाधिकरणाकडे आली तर त्यानंतर याचिका ऐकून घेतल्यानंतर न्यायाधिकरणाचे काय काय अधिकार आहेत तर ते आपण बघूयात. तर याचिका ऐकल्यावर एकतर न्यायाधिकरणाला ती याचिका फेटाळून लावू शकते, खर्चासहित किंवा खर्चाशिवाय याचिका फेटाळून लावण्याचा अधिकार न्यायाधिकरणाला आहे आणि जर योग्य वाटेल तर अंतरिम आदेश देखील न्यायाधिकरण करू शकते. कंपनी गुंडाळण्याचा आदेश येईपर्यंत तात्पुरता लिक्विडेटर नेमणूक केली जाते किंवा तात्पुरता लिक्विडेटर असतो. तसेच ती कंपनी गुंडाळण्याचीही प्रक्रिया सुरू करण्याचा देखील आदेश देऊ शकते. कोणताही योग्य तो आदेश करू शकते. जेव्हा कंपनीचा महत्त्वाचा सभासद किंवा संचालक मृत होतो आणि त्यानंतरचा सभासद, त्याचे वडील किंवा त्या मृत व्यक्तीची जी पत्नी आहे तर यांच्यासाठी कोणतीही तरतूद केलेली नसते, त्यावेळी न्यायालयाने कंपनी गुंडाळण्याच्या याचिकेमध्ये सदर मृत व्यक्तीच्या पत्नीला तिच्या पतीच्या प्रमाणे समान आधारावर संचालक करावे असा देखील आदेश कोर्टाने दिलेला आहे. अग्निशा शाह फास्टेक्स प्रायव्हेट लिमिटेड या केस मद्रास या केसमध्ये न्यायाधिकरणाने अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे. तात्पुरता लिक्विडेटर नेमण्याच्या अगोदर कंपनीला आगाऊ पूर्वसूचना देऊन तिचे म्हणणे न्यायाधिकरणाला ऐकून घेतले पाहिजे अशी देखील तरतूद या कायद्यामध्ये आहे. त्यानंतर ज्यावेळी हे अधिकार सगळे आहेत पण प्रत्यक्ष जी कंपनी गुंडाळण्याची जी प्रक्रिया आहे तर ती काय आहे तर त्याबद्दल आपण पाहूयात. कंपनी प्रत्यक्षात अशी याचिका दाखल करण्याच्या तारखेपासून गुंडाळली जाते, पण जर कंपनी गुंडाळण्याचे कारण हे कंपनीच्या स्वेच्छेने कंपनी गुंडाळण्याचा विशेष ठराव हे असेल तर अशी कंपनी ही अशा ठरावापासून गुंडाळली जाते असे मानले जाते. स्वेच्छेने कंपनी गुंडाळण्याचे सर्व प्रकरण जोपर्यंत फसवणूक किंवा चूक सिद्ध होत नाही तोपर्यंत खरोखरीच स्वेच्छेने आहे असे गृहीत धरले जाते. अशी फसवणूक चूक न्यायाधिकरणापुढील पुराव्याने साबित करावी लागते. त्यानंतर आपण पाहूयात की कंपनी गुंडाळण्याचे परिणाम काय आहेत. जेव्हा न्यायाधिकरण हे तात्पुरता लिक्विडेटर नेमण्याचा आदेश करते किंवा कंपनी गुंडाळण्याचा आदेश करते तेव्हा अशी माहिती ही कंपनीच्या लिक्विडेटरला, तात्पुरत्या लिक्विडेटरला आणि निबंधकाला 7 दिवसाच्या आत कळवावी लागते. निबंधकास त्याच्या नोंदीत ती नोंद करावी लागते. तसेच ती नोंद शासकीय राजपत्रामध्ये देखील करावी लागते. यादीतील कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीची तारणे ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये आहेत त्या स्टॉक एक्सचेंजला सुद्धा कळवावे लागते. दुसरे असे की कंपनी गुंडाळण्याचा आदेश हीच कंपनी संपुष्टात आल्याचे कंपनीच्या कामगारास व अधिकाऱ्यास सूचना असते. मात्र जर धंदा चालू असेल तर तो यास अपवाद देखील आहे. असे आदेश हे सर्व धनकोंच्या बाजूने आणि सर्व कंपनीच्या सर्व
सहभागींच्या बाजूने असतात. शेवटी कोणताही दावा किंवा कायदेशीर प्रकरण ही न्यायाधिकरणाच्या परवानगीशिवाय सुरू करता येत नाहीत व असे सुरू ठेवणे हे न्यायाधिकरणाने घालून दिलेल्या अटीनुसारच असते. तसेच प्रलंबित दावे किंवा प्रकरणे सुद्धा अशा परवानगीशिवाय न्यायाधिकरणाच्या परवानगीशिवाय पुढे चालू ठेवता येत नाही. कंपनी गुंडाळण्याच्या तरतुदींचा हेतू हा सर्व असुरक्षित जे धनको आहेत त्यांना समान स्तरावर आणणे हा देखील आहे. तसेच कंपनीच्या मिळकतीची अयोग्यरीतीने विल्हेवाट लागू नये हा देखील याच्या पाठीमागे उद्देश आहे. न्यायाधिकरण परवानगी देताना या सर्व गोष्टी विचारात घेते आणि परवानगी द्यायची किंवा नाही हे ठरवते. कंपनीची मिळकत ही धनकोंच्या फायद्यासाठी सुरक्षित ठेवते हा त्यामागचा हेतू आहे. HR बोमन खबड विरुद्ध तुकाराम श्रीधर भट. तर या प्रकरणामध्ये AIR 2014 परवानगी अगोदरच मिळवली पाहिजे असे नाही तर ती नंतर सुद्धा या ठिकाणी मिळवता येते. परवानगीचा अर्ज रेस ज्युडिकेटाचे तत्व लागू करून घेता येत नाही. मात्र जर गुन्ह्यावर जर निर्णय झाला तरी देखील या ठिकाणी रेस ज्युडिकेटाचे तत्व लागू केले जाते आणि जर समजा ऍक्च्युली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर देखील अशा प्रकारे परवानगी घेऊन कंपनी गुंडाळण्याची जी प्रोसेस आहे तर ती देखील सुरू करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. त्यानंतर आपण बघूया की कंपनी लिक्विडेटर आणि त्याच्या नेमणुका याबद्दल काय तरतूद या ठिकाणी दिलेली आहे. कलम 2 उपकलम 23 प्रमाणे कंपनी गुंडाळण्याच्या प्रक्रियेतील कंपनी लिक्विडेटर म्हणजे अशी व्यक्ती की जी खालीलपैकी कोणीतरी नेमलेली असते. एक आहे न्यायाधिकरणाने गुंडाळण्यात येणाऱ्या कंपनीबाबत न्यायाधिकरणाने नेमणूक केलेली व्यक्ती किंवा स्वेच्छेने गुंडाळण्यात येणाऱ्या कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीने किंवा धनकोनी नेमलेली व्यक्ती जी आहे तर तिला आपण लिक्विडेटर असे म्हणू शकतो. त्यानंतर कलम 275(2) प्रमाणे केंद्र सरकारने ठेवलेल्या व्यावसायिकांच्या यादीमधून अशा प्रकारे निवड ही केली जाते. न्यायाधिकरणास कंपनी गुंडाळण्याचा आदेश करताना अशा यादीतून लिक्विडेटर किंवा अनेक लिक्विडेटर्सची देखील नेमणूक या ठिकाणी करता येते. तात्पुरत्या लिक्विडेटरला किंवा कंपनी लिक्विडेटर हा यादीमधील चार्टर्ड अकाउंटंट असतो किंवा ॲडव्होकेट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट, भागीदारी संस्था, बॉडी कॉर्पोरेट की ज्यांच्याकडे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत अशापैकी लिक्विडेटर म्हणून कोणाचीही नेमणूक केली जाऊ शकते. तसेच केंद्र सरकारने विहित केलेल्या इतर व्यावसायिक किंवा फर्म व चार्टर्ड अकाउंटंट इत्यादीचे सुद्धा विहित समूह देखील लिक्विडेटर किंवा अनेक लिक्विडेटर्स अशा प्रकारे यांची नेमणूक केली जाते. अशा लोकांना लिक्विडेटर म्हणून काम करत असताना 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. न्यायाधिकरण हे तात्पुरत्या लिक्विडेटरचे अधिकार हे आदेशातच किंवा नंतर मर्यादित करू शकते. जर अशा लोकांपैकी कोणी गैरव्यवहार किंवा फसवणूक केली तर केंद्र सरकार त्यांचे नाव त्या यादीमधून काढू शकते. ज्याचे नाव काढावयाचे आहे त्यांचे म्हणणे मात्र या ठिकाणी ऐकून घेतले जाते. त्यानंतर जे लिक्विडेटर आहे तर त्याच्या नेमणुकीच्या ज्या अटी व फी आहे ती न्यायाधिकरण ठरवते. यास किती व कोणत्या स्वरूपाचे काम आहे याचा आधार घेतला जातो. तर ज्यावेळी अशा प्रकारे लिक्विडेटरची नेमणूक केली जाते त्यानंतर कंपनी लिक्विडेटरला आपला अहवाल सादर करावा लागतो. कलम 281 प्रमाणे कंपनी लिक्विडेटरला कंपनी गुंडाळण्याचा आदेश झाला की त्यानंतर 60 दिवसाच्या आत अहवाल सादर करावा लागतो. त्यामध्ये साधारणपणे खालीलपैकी तपशील त्याला नमूद करावा लागतो. कंपनीच्या मिळकतीचे स्वरूप व तपशील, तिचे स्थान, कंपनीच्या मिळकतीची किंमत, हातात असलेली रोख रक्कम व नोंदणीकृत मूल्यांकाकडून काढून घेतलेली तारणांची किंमत. त्यानंतर अहवालामध्ये दिलेल्या भांडवलाची किंमत नमूद करणं आवश्यक आहे. अस्तित्वात असलेल्या व भविष्यकालीन जबाबदाऱ्या, धनकोंचे नाव, पत्ते, व्यवसाय, सुरक्षित किंवा असुरक्षित ऋणांची किंमत आहे. तारणे दिलेल्यांचा तपशील, त्यांची किंमत आणि तारखा, कंपनीला देय असलेले ऋण व ऋणकोंची नावे, पत्ता, व्यवसाय आणि देय असलेली किंमत. त्यानंतर कंपनीने दिलेली हमी, सहभागींची यादी आणि त्यांच्याकडून देय असलेल्या रकमा आणि अनपेड कॉल्सचा तपशील देखील या ठिकाणी जो लिक्विडेटर आहे तर त्याला आपल्या अहवालामध्ये नमूद करावा लागतो. कंपनीच्या मालकीची जी व्यापार चिन्हे आणि बौद्धिक संपदा आहे, अस्तित्वात असलेले करार किंवा संयुक्त करार तर याबद्दल देखील या ठिकाणी माहिती करून घेणं आणि त्याच्या अहवालामध्ये लिक्विडेटरनी नोंद करणं आवश्यक आहे. त्यानंतर दुय्यम कंपन्यांचा, धारक कंपन्या आणि दुय्यम कंपन्या जर काय असतील त्या कंपनीच्या ज्याच्या ते गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तर त्याबद्दलचा देखील तपशील या ठिकाणी लिक्विडेटरला आपल्या अहवालामध्ये द्यावा लागतो. लिक्विडेटर त्याच्या अहवालामध्ये कंपनी कशी निर्माण झाली आणि तिच्या निर्माणामध्ये कोणी फसवणूक केली काय किंवा ती निर्माण झाल्यावर कोणी फसवणूक केली काय याची माहिती अहवालाने द्यावी लागते. त्याच कंपनीचा व्यवसाय हा पुढे चालू ठेवणे शक्य आहे काय
याची माहितीही द्यावी लागते. आणि कंपनीच्या मिळकतीचे जास्तीत जास्त चांगले मूल्य येण्यासाठी कोणत्या प्रक्रिया केलेल्या आहेत याची देखील माहिती या ठिकाणी लिक्विडेटरला देणं आवश्यक आहे. कंपनीचा कोणताही धनको वा सहभागी की जो कंपनीचा धनको वा सहभागी आहे असे लेखा स्वतःचे वर्णन करीत असेल तर त्यास योग्य ती फी भरून हा अहवाल तपासण्याची तरतूद आहे. त्यानंतर कलम 289 मध्ये कंपनी गुंडाळण्यास स्थगिती देण्याबद्दलची सुद्धा तरतूद आहे. जर समजा न्यायाधिकरण कंपनी गुंडाळण्याच्या प्रक्रियेत स्थगिती प्रवर्तकाच्या, भागधारकाच्या व धनकोच्या वा इतर हितसंबंध असलेल्या व्यक्तीच्या अर्जावर न्यायाधिकरण सदरच्या प्रक्रियेस स्थगिती देऊ शकते. अशी स्थगिती ही कंपनीचे पुनरुज्जीवन वा पुनर्वसन करण्याची संधी मिळावी म्हणून दिली जाते. अशी स्थगिती ही जास्तीत जास्त 180 दिवसांसाठी व न्यायाधिकरणाने घालून दिलेल्या अटीवरच दिली जाते. स्थगितीच्या अर्जासोबत पुनर्वसनाचा अर्जही द्यावा लागतो. लिक्विडेटरला सदरच्या आदेशाची प्रत ही निबंधकाकडे दाखल करावी लागते की जेणेकरून तो या आदेशाची नोंद कंपनीशी संबंधित असलेल्या वही आणि नोंदीमध्ये करेल. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया पार पाडत असताना कंपनीच्या लिक्विडेटरला काही अधिकार आणि कर्तव्यांचं पालन करावं लागतं. त्यामध्ये खालीलपैकी अधिकार आहे. जर आवश्यक वाटले तर फायदेशीर गुंडाळणं, कंपनीची फायदेशीर गुंडाळणं होण्यासाठी कंपनीचा व्यवसाय चालू ठेवणे, सर्व कारणे व कंपनीतर्फे कोणत्याही पावतीवर सही करणे आणि सही करून कंपनीचा शिक्का उमटवणे, कंपनीची चल आणि अचल मिळकत सार्वजनिक लिलावाने वा खाजगी कराराने विकणे, संपूर्ण कंपनीला चालत्या व्यवसायासकट पूर्णपणे विकण्याचा देखील या ठिकाणी लिक्विडेटरला कंपनी कायद्यानुसार अधिकार मिळालेला आहे. कंपनीच्या मिळकतीच्या सुरक्षेवर आवश्यक ते पैसे उभारणे, कंपनीतर्फे कोणताही दिवाणी वा फौजदारी तक्रार दाखल करणे व कंपनीतर्फे बचाव करण्याचा देखील या ठिकाणी कंपनी लिक्विडेटरला अधिकार दिलेला आहे. कोणत्याही धनको, कामगार व दावेदारांचे दावे निमंत्रित करणे व पैसे देणे आणि कायद्यानुसार विक्री करून आलेल्या रकमांचे वाटप करण्याचा देखील या ठिकाणी अधिकार लिक्विडेटरला आहे. निबंधकाकडे असलेल्या किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्यांकडे असलेल्या कंपनीच्या रिटर्न्सची तपासणी करणे, सहभागीच्या दिवाळखोरीच्या प्रकरणामध्ये त्याच्या मिळकतीच्या विरुद्ध हक्क सांगणे आणि लाभांश स्वीकारणे, कंपनीतर्फे कोणताही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटवर सही करणे वा काढणे, स्वीकारणे किंवा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट तयार करण्याचा देखील अधिकार या ठिकाणी लिक्विडेटरला कंपनी कायद्याकडून मिळालेला आहे. सहभागीकडून पैशाबाबतचा तो जर मृत असेल तर कंपनीच्या वतीने त्याच्या वारस प्रमाणपत्र मिळवणे आणि कोणत्याही व्यावसायिकास नेमणे, त्याचबरोबर कंपनी गुंडाळण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही कागदावर सही करणे, आवश्यक ती सर्व कृत्ये करणे, मिळकतीचे वाटप करणे, कंपनी गुंडाळण्यासाठी आवश्यकता असल्यास न्यायाधिकरणाकडे अर्ज करणे, या अधिकाराचा वापर करत असताना लिक्विडेटर हा न्यायाधिकरणाच्या सर्वसाधारणपणे नियंत्रणाखाली काम करत असतो. कंपनीत काही हितसंबंध आहेत का हे त्याला जाहीर करावे लागते आणि त्याच्या स्वातंत्र्यास बाधा येत नाही हे देखील जाहीर करावे लागते. कंपनी लिक्विडेटरला सर्व हिशोब चोख ठेवावे लागतात. तसेच दिलेल्या घेतलेल्या पैशाच्या पावत्याही चोख व विहित नमुन्यामध्ये ठेवाव्या लागतात. त्यानंतर सहभागींना ऋण देणे व सेट ऑफची व्याप्ती या ठिकाणी कायद्यामध्ये दिलेली आहे की सहभागीकडून कॉल्सवरील पैसे देय असण्याव्यतिरिक्त न्यायाधिकरण हे त्यात सहभागी म्हणून त्याच्याकडून येणे असलेले पैसे देण्याचा आदेश देऊ शकते. अमर्यादित कंपनीच्या बाबतीमध्ये न्यायाधिकरणास कंपनीकडून देय असलेल्या रकमेस वळते करून द्यावे लागते. हे सर्व करत असताना न्यायाधिकरणाला खालील लोकांना चौकशीसाठी समन्स काढण्याचा अधिकार आहे. कंपनीचे अधिकारी किंवा अशी कोणतीही व्यक्ती की जिच्याकडे कंपनीची मिळकत किंवा हिशोबाच्या वह्या आहेत वा जो कोणी कंपनीच्या प्रवर्तकांबद्दल, कंपनी तयार होण्याबद्दल, कंपनीचा व्यापार, उद्योग इत्यादीच्या बाबतीत माहिती देऊ शकेल अशा व्यक्तीस न्यायाधिकरण त्या सर्व व्यक्तींना शपथेवर तपासू शकते. त्यांची उत्तरे लेखी स्वरूपामध्ये उतरून घेऊ शकते. त्यावर त्या व्यक्तीस सही करण्यास सांगू शकते. कंपनी लिक्विडेटरला कंपनीचे ऋण वा इतर व्यक्तींच्या ताब्यात असलेली कंपनीच्या मिळकतीच्या बाबतचा जो अहवाल आहे तो न्यायाधिकरणाकडे दाखल करावा असे देखील या ठिकाणी सांगू शकते. त्यानंतर जर न्यायाधिकरणाला असं वाटलं की सहभागी किंवा मिळकत असलेली व्यक्ती इत्यादी ही जर भारताबाहेर जाणार आहे किंवा फरार होणार आहे किंवा तिची जबाबदारी टाळण्याकरिता ती तिच्या मिळकतीची विल्हेवाट लावणार आहे तर न्यायाधिकरण त्यास सांगेल तेवढा वेळ स्थानबद्ध करू शकते व त्याची अचल संपत्तीवर व हिशोबांच्या वह्यांवर जप्ती आणू शकते आणि आदेश होईल त्याप्रमाणे सुरक्षित ठिकाणी ते ठेवले जाऊ शकते. जेव्हा कंपनीचे व्यवहार हे संपूर्णपणे गुंडाळले जातात तेव्हा लिक्विडेटरला न्यायाधिकरणाला कंपनी संपुष्टात आणण्यासाठी अर्ज करावा लागतो.
जर न्यायाधिकरणास असे वाटले की प्राप्त परिस्थितीत अशी कंपनी गुंडाळणे आवश्यक आहे तर आदेशाच्या तारखेपासून कंपनी गुंडाळली जाण्याचा ते आदेश करू शकतात. लिक्विडेटरला आदेशाची प्रत 30 दिवसांच्या आत निबंधकाकडे दाखल करावी लागते. त्यानंतर स्वेच्छेने कंपनी गुंडाळण्याबद्दल काय तरतूद आहेत बघूया. कंपनी स्वेच्छेने गुंडाळली जाऊ शकते, त्यासाठी विशेष ठरावाची आवश्यकता असते. पण जेव्हा आर्टिकल्समध्ये विशिष्ट काळ दिलेला असतो की ज्या काळानंतर कंपनी गुंडाळली जावी किंवा एखादी विशिष्ट घटना दिलेली असते की त्या घटनेनंतर कंपनी संपुष्टात यावी आणि ती घटना घडली तेव्हा साधारणपणे सभेने कंपनी गुंडाळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. 14 दिवसामध्ये ठरावाची प्रसिद्धी ही शासकीय राजपत्रात वा कंपनीची नोंदणीकृत कचेरी जेथे आहे त्या जिल्ह्यातील जास्त वाचन असलेल्या किंवा जास्त दळणवळण असलेल्या वर्तमानपत्रात सदरची प्रसिद्धी करावी लागते. अशा ठरावाच्या तारखेपासून कंपनी गुंडाळली गेली असे संबोधले जाते. कंपनीचे अधिकार व कॉर्पोरेट दर्जा हा कंपनीचा अखेरीस संपुष्टात येईपर्यंत कायम राहतो, पण कंपनी ही तिचा धंदा बंद करू शकते. तर अशा पद्धतीने कंपनी एकतर न्यायाधिकरणामार्फत किंवा स्वेच्छेने देखील गुंडाळली जाते. त्यानंतर अखेरची सभा आणि कंपनी संपुष्टात येणे याबद्दल काय तरतूद आहे आपण बघूया. तर कंपनी गुंडाळण्याची जी प्रक्रिया संपल्यानंतर कंपनी लिक्विडेटरला कंपनी गुंडाळण्यावर एक अहवाल सादर करावा लागतो की ज्यात कंपनीच्या मिळकतीची विल्हेवाट लावलेली आहे, जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत वा समाधानकारकरित्या पूर्ण करण्यात आलेले आहेत असे त्यास सांगावे लागते. त्यानंतर त्यास कंपनीची सर्वसाधारण सभा घ्यावी लागते व तिच्यासमोर अंतिम हिशोब स्पष्टीकरणासह ठेवावे लागतात. जर बहुतांश सभासद हे लिक्विडेटरच्या अहवालावर समाधानी असतील तर त्यांना असे वाटले की कंपनी गुंडाळली जावी तर ते तसा ठराव करू शकतात. सभेनंतर 2 आठवड्यामध्ये कंपनी लिक्विडेटरला निबंधकास अखेरच्या हिशोबाची प्रत पाठवावी लागते. प्रत्येक सभेत काय झाले हे सांगावे लागते आणि प्रत्येक सभेतील ठरावाची प्रत देखील पाठवावी लागते. त्याला अहवालासोबत अर्ज द्यावा लागतो. तसेच त्यास न्यायाधिकरणाकडे अर्जासोबत अहवाल व वह्या ठेवाव्या लागतात. त्यानंतर न्यायाधिकरण कंपनी गुंडाळण्याचा निर्णय घेते. जर न्यायाधिकरणास असे वाटले की कंपनी गुंडाळण्याची प्रक्रिया ही योग्य तऱ्हेने पार पडली आहे तर ती 60 दिवसात कंपनीला आदेश देते. त्यानंतरच्या 30 दिवसात लिक्विडेटरला त्या आदेशाची प्रत निबंधकाकडे पाठवावी लागते. निबंधकास ती सूचना शासकीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध करावी लागते. त्यानंतर या ठिकाणी कलम 323 मध्ये कंपनी गुंडाळण्यासाठी येणाऱ्या जे खर्चाचं प्राधान्य आहे तर ते सांगितलेले आहे. कंपनी गुंडाळण्याच्या येणाऱ्या सर्व योग्य खर्चाचे प्राधान्य हे इतर दाव्यांना अगोदर प्राधान्याने कंपनीच्या मिळकतीतूनच द्यावे लागते. यामध्ये लिक्विडेटरची फी पण आलेली आहे. म्हणजे कंपनीचा इतर कुठलाही खर्च किंवा इतर कुठलीही देणी द्यायची असतील कंपनी गुंडाळण्याच्या प्रक्रियेमध्ये तर त्यामध्ये सर्वप्रथम प्राधान्यक्रम हा कंपनी गुंडाळण्यासाठी येणारा जो खर्च आहे तर त्या खर्चाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. तर अशा प्रकारे कायद्याच्या तरतुदीनुसार अस्तित्वात आलेली जी कंपनी आहे, कायद्याच्या तरतुदीनुसार अस्तित्वात आलेले हे जी कंपनी आहे तर ती कायद्याच्या तरतुदीनुसारच ती गुंडाळली जावी अशी या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. धन्यवाद.